तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून दर रविवारी प्रमाणेच मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण आपण करतो. आजही त्याप्रमाणे करू. मागच्या वेळेस आपण बुद्धाची चर्या ह्या प्रश्नावरती राजा मिलिंदाने म्हणते नागसेनाला विचारलेल्या प्रश्नाचं निरूपण केलं होतं. आज प्रश्न आहे की भिक्षूच्या शिवराचा त्याग. आता ह्या शब्दाची व्याख्या त्यावेळेस आणि आता करणं थोडस कठीण आहे. बुद्धाच्या काळामधला त्याग कशाला म्हणायचं आणि आताचा त्याग कशाला म्हणायचं, काय झालं आवाज येत हे अच्छा घुमतोय का. त्याग या शब्दाचीच व्याख्या आपण म्हणताना म्हणत असतो की भगवान बुद्धाने राजपाटाचा त्याग केला आणि सत्याच्या शोधाकरता निष्क्रमण केलं. मग आताच्या भिक्षूंनी कशाचा त्याग केला प्रश्न पडतो की नाही. त्याग ह्या शब्दाची व्याख्याच जर करायची झाली मग आता कशाचा त्याग केला, आणि मग त्याग या शब्दाची व्याख्याच बदलून जाते आणि त्यागात स्वार्थ घुसडला जातो आणि मग त्यागाचं स्वरूपच भ्रष्ट होऊन जातं. काय होतं की बऱ्याच वेळेस आता काय व्हायला लागलं की मलाही भिक्षुतला विद्रोही म्हणायला लागले. जसं तुम्ही कवीतला विद्रोही असतो की नाही, लेखकातला विद्रोही, कवीतला विद्रोही, तसं आता भिक्षुतला विद्रोही मला लोक म्हणायला लागले. आणि अडचण अशी झाली की हा विद्रोही भिक्खू अजून कुठल्या स्टेपला नाही आणि तरी त्याला विद्रोही म्हणणं सुरू झालं. सगळ्यात मोठे विद्रोही आमचे लोकही सांगतात की भगवान बुद्ध होते, कारण त्यावेळेचा त्यांचा विद्रोह त्या वेळेच्या व्यवस्थेबरोबर केला होता. आत्ताही भिक्षूला आत्ताच्या व्यवस्थेबरोबर विद्रोह करावा वाटतो का. भगवान बुद्धाला विरोध नेमका त्यावेळेसही होता ना, कोणाचा होता कधी विचार केलाय का. आम्ही भिक्षूंनी केलाय, उपासकांनी केलाय, कोणी केलाय का. थोडके उदाहरण तुमच्या कानावर आले असतील की बुद्धाला साधा सुद्धा विरोध नाही झालेला आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्ही जर बापाने कमवलेली इस्टेट विकत राहिले तर तुम्हाला दुश्मन होत नाहीत, मित्र होतात. कारण त्या इस्टेटीतला हिस्सा उडवायला मित्र तुमच्या बरोबर येतात. पण तुम्ही जर 5 एकर शेती विकत घेतली तर तुम्हाला 15 दिवसात 15 दुश्मन निर्माण. काय याच्या पाठीमागचा अर्थ. तसंच झालं होतं भगवंताचंही त्यावेळेस. राजपाट सोडलं त्यावेळेची त्या आर्यवर्तातली जंबूद्वीपातली सगळ्या सुंदर बायको सोडली, राजपुत्र सोडला, मुलगा सोडला, आणि तरी त्या भगवंताला जेव्हा बोधित्व प्राप्त होतं तोपर्यंत कोणी दुश्मन नाही भगवंताचे. ठीक केलं, सोडला, राजमाल गेला, सोडला, तो गेला, तोपर्यंत कोणी दुश्मन नाही, तोपर्यंत मित्र आहेत. राजा बिंबिसार म्हणतो अर्ध राज्य देतो तुला, नको जाऊस, तोपर्यंत राजा मित्र आहेत. बोधी प्राप्त होते आणि अचानक दुश्मन पैदा होता. काय होतात, कारण त्यांनी सत्य खऱ्या गोष्टीचा त्याग केलेला असतो आणि खऱ्या गोष्टीचा त्याग करणारा माणूस त्या व्यवस्थेला सहन होत नाही. तीच कथा बाबासाहेबाची होती. बाबासाहेबांनी त्यावेळेच्या व्यवस्थेला लाथ मारली होती. विचार करा, तुम्ही डोळ्यापुढे आला, तुम्ही इथं बसलेले सगळे मला वाटतंय उच्च विद्ये उभूषित आहेत. आणि एवढ्या विद्येनेच आम्ही कुठेतरी
याच्यामध्ये आहोत की आम्ही खूप काही मिळवलंय. विचार करा, 32 डिग्र्यावाला आणि 4 PhD वाला बाबासाहेब काय मिळवता नसतं आलं. बुद्धाचा त्याग, मी बाबासाहेबाचाही त्याग सांगतो, काय मिळवता नसतं आलं. बायको टीबी होऊन मरते त्या माणसाची. आमच्या बायकोला सकाळी फिरावं लागतं आता, कारण अंगावर चरबी भरपूर आहे. बाबासाहेबाचा त्याग, बुद्धाचा त्याग. आणि मग इथे येतो की नेमकं त्याग कशाला म्हणा. त्याला म्हटलं जातं की भौतिक सुखानं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत त्या आत्मिक सुखाकरता त्या भौतिक सुखाला सोडून देणं, त्याला त्याग म्हणतात. मग आता आम्ही सोडलंय का? भौतिक सुख सोडलीत का? तर नाही. माझ्यावरच उदाहरण घ्या. माझ्या कुटीत आलात तुम्ही, वर लाखपत्र असेल पण खाली चटई टाकलेली आहे, मी गरमी होऊ नये म्हणून. माझ्या पूर्वाश्रमीच्या घरात एसी होती, आता मी कूलरची व्यवस्था केलेली आहे. कुठले त्याग केले तर? आणि मग त्याग ह्या नावाला आता तो त्यागाचा शब्द भगवान बुद्धाच्या काळाच्या त्यागाशी जोडला जाऊ शकतो का? तर हो पण आणि नाही पण. आणि मग त्याग, कारण त्यावेळेचे दुश्मन थोडक्यात जर आपण केले तर कोण होते? तर त्यावेळेच्या व्यवस्थेतले पुजारी, त्यावेळेच्या व्यवस्थेतले पुरोहित, त्यावेळेच्या व्यवस्थेतले नेते. आणि त्या व्यवस्थेला हादरा बुद्ध देत होते. कारण बुद्ध सांगत होते की हे बरोबर नाही, तुम्ही जे करताय बरोबर नाही. आणि म्हणून मी विनोदाने म्हणते की आता जरी बुद्ध निर्माण झाला तर त्याला पहिले विरोध करणारे आमचे महाथेरो असतील. बुद्धाला खोटं ठरवणारे कोण असतील? महाथेरो असतील. कारण येणारा बुद्ध ते बाकीचं नंतर जाऊ द्या म्हणेन, कृष्ण आमच्या महाथेरोवर बोट ठेवेल की बाबा तुला 28व्या बुद्धाने सांगितलं होतं ते किती आत्मसात केलं, तू किती आचरणात आणलं, किती पटीपत्ती आहे त्याची. आणि म्हणून मी मागे एकदा ओझरता उल्लेख केला होता की परियत्ती आणि पटीपत्ती यातला फरकच आम्हाला भिक्षूपासून तर उपासक, भिक्षूलाच नाही कळलं तर तुम्हाला कळण्याचा अर्थच नाही येत ना. फार परियत्तीचं उदाहरण देताना आम्ही पहिल्या वर्गापासून तर 10वीत जाईपर्यंत एक प्रतिज्ञा म्हटलेली आहे की नाही, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, सगळ्यांना पाठ आहे, एक शब्द पण कोणी विसरत नाही. याला परियत्ती म्हणतात. पण त्या परियत्तीची पटीपत्ती झाली का? सारे भारतीय माझे बांधव आहेत झालेत का? इथून बुद्ध सुरू होतो ना, नाही झाले ना, पटीपत्ती नाही झाली. आणि म्हणून त्याग ह्या शब्दाशी जेव्हा बुद्ध धम्म फिरतो तेव्हा बुद्धाचा धम्म ही माणसाची केंद्रबिंदू आहे, समाजाशी नाहीये. आम्ही परत गोची करतो. आम्हाला म्हणताना काय म्हणतात लोक? भंतेजी देऊ तुम्ही समाजाचे धम्मगुरू आहे. हाड बेट्या, आम्ही समाजाचे काही धम्मगुरू नाही. भगवान बुद्धांनी माणूस केंद्रबिंदू सांगितला आणि केंद्राभोवती भिक्षूला फिरायला सांगितलं. केंद्रबिंदू जर मानव असेल आणि मानवापासून जर समाज बनणार असेल तर त्या केंद्रबिंदूला बुद्ध सांगायला सांगितलं. आम्ही व्याख्या वेगळी करतो. एकदा का आम्ही भिक्षूला समाजाचा धम्मगुरू म्हटलं की आमची जबाबदारी संपली. मला माणूस नाही बनायचं, मला समाज बनायचं. अरे बेटे, माणूस तर बना अगोदर. माणूस बनल्यावर समाज ऑटोमॅटिक बनेल. समाजाची काळजी तुम्ही नका करू. भिक्षूलाही सांगितलं समाजाच्या भानगडीत नको पडू राजा, माणूस घडवण्याचा प्रयत्न करा. बुद्धांनी तोच केला. बुद्धाच्या जेतवनामध्ये जो जो बी माणूस आला, 1 आला, 2 आला, हजारो आले, लाखो आले, त्यांनी नाकारले नाही. एकालाही धम्म सांगितला आणि लाखोलाही धम्म सांगितला. केंद्रबिंदूमध्ये माणूस होता. आणि म्हणून आजचा प्रश्न त्याच्याशी निगडीत आहे की भिक्षूच्या चिवराचा त्याग. त्यावेळेस खूप मोठं पाखंड नव्हतं. यही भिक्खवे म्हटलं की भिक्षू बनत होते. भगवान बुद्धाचं फक्त 3 शब्द काफी होते भिक्षू बनण्याकरता. आता कारण ते बुद्ध होते, बुद्धाचे 3 शब्दही तुमच्या त्रिपिटका एवढे होते. आता काय झालं? पहिलं सामनेर बनलं पाहिजे. कमीत कमी 5 वर्ष सामनेर राहिलं पाहिजे.
त्याच्यानंतर तुमची उपसंपदा होईल. उपसंपदा द्यायला किती व्यक्तीची आवश्यकता आहे? 10. 10 थेरोची. आणि मग तो उपसंपत्तीत झालं की तिथून दिवस मोजायचे. मग 10 वर्षांनी थेरो, 20 वर्षांनी महाथेरो. ही दिवसाची गणना कुठल्या त्रिपिटकात लिहिलेली आहे मला माहिती नाही. कारण त्यावेळेस ही जी बुद्धाची टीचिंग होती त्यावेळेसच्या पदव्या होत्या. जशा तुमचे BA, BCom ह्या पदव्या आहेत की नाही, तशाच थेरो, महाथेरो, पच्चक बुद्ध, बोधिसत्व दुसऱ्या शाखेत गेले तर, आणि बुद्ध, ह्या ज्या पदव्या होत्या त्या पदव्या घ्यायला, पहिली पदवी घ्यायला 10 वर्ष लागत होती कमीत कमी. आणि आम्ही तो 10 वर्षाचा पिरियडच ठेवला. त्या पदव्यातला सिलेबस मात्र चुकून टाकला की त्या 10 वर्षात काय सिलेबस होता. आणि मग गोची झाली. मग तिथे आम्हाला त्यागाचा अर्थ नाही समजला. त्यावेळेस जर 10 वर्षात तो सिलेबस कंप्लीट करत नाही तर रिव्हर्स जावा लागत होता. खूप कडक नियम कसे बनत गेले बुद्धाच्या काळामध्ये. एकदाच नियम बनवले का बुद्धाने? नाही. प्रश्न निर्माण झाला, नियम बनवला. कुण्यातरी माणसाने, उपासकाने ऑब्जेक्शन घेतलं भिक्षूवरती, बुद्धाने नियम बनवला. असं नाही वागायचं, असं नाही करायचं. आणि म्हणून जर 10 वर्षात तो परिपक्व होत नसेल, तुला बुद्धाची गोष्ट येत नसेल, तर मग मात्र त्याच्यावरती काही नियम आणि सजा. जसं आता तुम्ही नापास म्हणता की नाही, नापास करणं. पहिली तेवढ्या मार्कापर्यंत नाही मिळाले मार्क तर नापास करतात. तेव्हाही होतं की नाही जमत तुला, एक तर तू परत गेलं पाहिजे किंवा त्याला भगवंत वेगळी ट्रीटमेंट देतो. आणि मग तिथे चिवराचा त्याग होत होता. आणि त्यावरतीच राजा मिलिंदांनी प्रश्न विचारलेला आहे भंते नागसेनाला. आता चिवराचा त्याग कोणी कसं करतं? 10 दिवसाचं शिबिर अटेंड केलं, आमचा सामनेर संघ बसला आहे की नाही, 10 दिवस त्याच्यावर चिवर घातलं, उतरलं, गेला. चिवर घेतानाही त्याग नाही आणि सोडतानाही त्याग नाही. कारण चिवर घेताना याच्या मनामध्ये 10 दिवसाचा पिरियड आहे. 10 दिवसात मला परत जायचंय म्हणून काहीच घेतलं नाही. सोडतानाही काही नाही, घेतानाही काही नाही, म्हणून तो त्याग आहे. मग त्याच्यानंतर मग चिवर कधी उतरलं जातं? खूप कठीण परिस्थिती. प्रत्येक 15 दिवसाला, तुम्हाला जसं 8 दिवसाला उपवास सांगितलं की नाही, तसं भगवान बुद्ध भिक्षूला आपलं परिमार्जन करायला सांगतात. 15 दिवसाला जमा म्हणतात. आणि आपल्या हातून काय गुन्हे झाले ते कबूल करा. पती मोक्ष म्हटलं का? कुठे घडताना दिसतंय का आज? कारण भिक्षूने ठरवून टाकलं, उपासकाने ठरवून टाकलं की भिक्षू चुकत नाही. आणि एकदा तुम्ही सरवून टाकलं की पुढचे सगळे प्रश्न मिटले. जसं मी सांगितलं की एकदा का धम्मगुरू म्हटलं मग जबाबदारी त्यांची, आमची नाही. म्हणून धम्मगुरू ही व्याख्या पहिली बाजूला ठेवा. ते माणसाचे गुरु आहे. आणि माणसाचे गुरु म्हटल्यावर प्रत्येक माणसाला भिक्षू आवश्यक आहे, धम्म आवश्यक आहे. आम्ही व्याख्या वेगवेगळ्या केल्या. धम्मगुरू म्हटलं, आमची जबाबदारी संपली ना. पण जेव्हा ते माणसाचे गुरु आहेत, वंदना म्हणता ना तुम्ही, शास्त्रा कोणाला म्हटलंय? मानवाचा आणि देवांचा, समाजाचा नाही म्हटलं बुद्धाच्या वंदनेमध्ये, माणसाचा म्हटलं. आणि म्हणून इथे राजा मिलिंदांनी भंते नागसेनाला प्रश्न एवढा मार्मिक तुम्हाला किती समजतो कोणाला? कारण माझं परत ती अडचण आहे की ग्रंथ तर आम्ही वाचले, पण त्या ग्रंथकर्त्याला, आता ग्रंथकर्ता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, बुद्धच आहे. त्या बुद्धाला काय अपेक्षित होतं ते आजपर्यंत मला नाही वाटत 90% लोकांना, 90% खूप झालं, 99% लोकांना नाही समजलं. कारण आमच्या घरामध्ये ग्रंथ संपदा आहे. शिकलेल्या माणसाच्या घरामध्ये आता मी जातो की नाही, मला भोजनदानाला बोलवतात, प्रत्येकाच्या घरामध्ये बरोबर लावलेली पुस्तकं मला दिसतात. मी गेलो की धस्स होतं काळजात, केवढ्या मोठ्या माणसाच्या घरात मी आलो. एवढी पुस्तकं याला जर वाचली असेल तर मला विचारून हा किती भंडावून सोडेल.
जेव्हा वंदना घ्यायला बसतो तेव्हा त्याला त्रिशरण पंचशीलच येत नाही. मग ते 100 पीस आहेत का? बरं, वाचले असतील जरूर त्यांनी, पण बुद्धाला काय म्हणायचंय हे त्यांना कळलंच नाही. मिलिंद प्रश्न आज आम्ही वाचतो, पण नेमकं राजा मिलिंदाला काय म्हणायचंय आणि भंते नागसेनाने त्याला कसलं उत्तर दिलंय ते कळलं नाही. माझ्या परीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बघूया आजच्या याच्यामध्ये काय म्हटलंय ते. भंते नागसेन, भगवान बुद्धाचा धर्म महान आहे, सारथ्य सत्य आहे, उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, अतुच्य आहे, अनुपमेय आहे, परिशुद्ध आहे, विमल आहे, स्वच्छ आणि दोषरहित असा आहे. या धर्माच्या पावित्र्याकडे पाहता ग्रहस्थाच्या सहजासहजी प्रवजित करणे योग्य नाही. प्रवजित करण्यापूर्वी जोपर्यंत कोणी श्रोतापती फळ प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत ग्रस्त असताना चांगले शिक्षण दिले पाहिजे, कारण पुन्हा तो चिवराचा त्याग करून परत ग्रस्त जीवनात येणार नाही. श्रोतापन्न झाला की आनंदाने कोणालाही प्रवर्जित करावे. ते विचारतात असे का? कारण की असे कितीतरी वाईट लोक या विशुद्ध मार्गात प्रवर्जित होऊन नंतर पुन्हा चिवर त्याग करून ग्रहस्थ बनतात. ते असे करत असल्यामुळे इतर लोकांना असा निष्कर्ष काढण्याची संधी मिळते की श्रमण गौतमाचा धर्म उत्तम नसावा, म्हणून तर इतके लोक चिवर त्याग करून परत ग्रस्त जीवनात येतात. यासाठी माझा हा प्रस्ताव आहे. राजा मिलिंदांनी प्रश्न काय विचारलेला आहे की भंते नागसेन, मला कळलंय की हा धर्म खूप सुंदर आहे, हा धर्म माणसाला ऐकण्याच्या लायकही आहे, प्रगती पथावर नेणारही आहे, परंतु एक अडचण आहे की जेव्हा तुम्ही भिक्षूची प्रवर्जा घेता, बघा हा पिरियड कधीचा आहे? राजा मिलिंदाचा पिरियड आहे, इसवी पूर्व 1ल्या शतकातला प्रसंग आहे. बुद्ध जाऊन 400 वर्ष झालेली आहेत, अशोक जाऊनही 300 वर्ष झालेले आहेत. जर तुम्हाला ऐकायचंय तर नेमकं त्या पिरियड आपल्या याच्यामध्ये हे करता आला पाहिजे आम्हाला. आणि भगवंत गेल्यानंतर 400 वर्षांनी हा राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आहे. इमेज करा की तेवपर्यंत आपला धम्म कमी 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 होत आलेला आहे. तो म्हणतो की प्रव्रजक अशा माणसाला द्या. कुठून येतो भंतेजी? समाजातून येतो ना, तुमच्यातूनच येतो ना भंतेजी. मी कुठून आलोय? तुमच्यातूनच आलोय ना. आत्ता 5 वर्षाचं, माझं 60 वर्षाचं आयुष्य कसं असेल तुम्हाला माहितीये का? 60 वर्षाचं आयुष्य मी जर अंगुलीमालासारखा जगला असेल तर आता मला अंगुलीमालाचा आरंत करायला बुद्ध आहे का? 5 वर्षात शक्य आहे का? नाही, त्यावेळेसही नसेल बहुतेक. म्हणून तर राजा मिलिंद म्हणतो की भंतेजी, दीक्षाच अशा लोकांना देण्याऐवजी समाजच असा घडवा की तो श्रोतापती झाला पाहिजे. श्रोतापती होणं म्हणजे त्या मार्गामध्ये प्रवाहित होणं. स्रोत की एकदा त्या बुद्धाच्या स्रोतामध्ये पडला तर मग मात्र तो इकडे तिकडे फिरत नाही. म्हणून राजा मिलिंद म्हणतो की प्रवज्ञक अशा माणसाला द्या की जो श्रोतापती आहे. भंते नागसेन विचारतात का? तर मग तो सांगतो की असा श्रोतापती नसलेला माणूस तुम्ही त्याला भिक्षू बनवता, तो 2-4 वर्ष राहतो आणि परत चिवर उतरून समाजात येतो. मग समाज म्हणतो की बहुतेक बुद्धाचा धम्मच चांगला नसावा, म्हणून हा चिवर उतरून परत आला. दुहेरी प्रश्न आहे. आता आपल्या मनामध्ये होईल, आता तर आपण विचारच करत नाही कोण भंतेजी कोण चिवर सोडवणारा, काय आपल्याला प्रश्न आहे. 10 दिवसाचं शिबिर झालं की कुठल्याही आई आणि माताला वाटत नाही की आता हा 10 दिवस शिकलाय परमनंट राहायला पाहिजे. ते घाईत असतात, सफेद कपडे घेऊन हजर असतात कधी त्याचं चिवर उतरायचं. मला नाही वाटत कुठल्याही सामनेर शिबिरामध्ये एखाद्याने प्रतिज्ञा केली आणि तो भिक्षू झालाय की नाही. का होत नाही तसं? आणि मग परत राजा मिलिंदाचा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाला पाहिजे ना की बुद्धाचा धर्मच चांगला नाही का? आणि ते भंते नागसेन मात्र मग वेगवेगळ्या गोष्टीच्या उपमा देऊन समजावून सांगतात. हा प्रश्न एवढा गहन आहे की प्रत्येक आपण मिलिंद प्रश्न जेव्हा बघितला तेव्हा 1 किंवा 2 उपमा देऊन भंते नागसेनाने समजावलं. पण इथं अख्ख्या 12 उपमा दिलेल्या आहेत हा प्रश्न समजावताना. काय होतं या गोष्टीमध्ये?
की माणूस रमतो कुठे? आणि बुद्ध धम्म हा रमण्याचं क्षेत्र आहे का? एका दृष्टीने आहे. कारण भौतिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये भगवान बुद्धाच्या काळामध्ये अशी लोक होती म्हणून तर प्रश्न निर्माण झाला ना. आपल्याला ती बाजू पुढे आणली नाही. बाबासाहेबाची बाजू आपण पुढे आणतो, पण बाबासाहेबाला कोण्या महाराणी, कोण्या मांगानी, कोण्या चंबाराने विरोध केला आहे आजपर्यंत तुम्हाला सांगितलंय का कोणी? भयानक विरोध झाले. जसा बुद्धाला थोडक्या गोष्टी माहित आहेत तुम्हाला, सुंदरी आणि चिंचेची कथा. कारण बुद्धाला कुठल्याच गोष्टीवर विरोध करता येत नव्हता. जर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करावा तर एवढं मोठं ऐश्वर सोडून आलेत ते. म्हणून बुद्धावर भ्रष्टाचाराचा आरोप करता येतो का? बुद्धावरती अध्यात्मातल्या दुसऱ्या गोष्टीचा आरोप करावा तर सत्यवचनी आहे. कुठलंच वचन खोटं नाही बोललो. मग राहतो प्रश्न त्यांच्या चारित्र्याचा. आणि सगळ्यात मोठा हल्ला केलेला आहे बुद्धावर चारित्र्याचा. सुंदरीची कथा तुम्ही ऐकली, चिंचेची कथा तुम्ही ऐकलेली असेल. चिंचा तर दुसऱ्या याच्यातली, पण सुंदरी भिक्षुणी आहे. माणसाला कधी पटतं? आताच्या याच्यामध्ये सांगितलं 2011चं इंडिया अगेन्स्ट करप्शन हे अण्णा हजारेंनी चालवलं. कारण का? महाराष्ट्रात तोपर्यंत राळेगण सिद्धीमध्ये तो काम करत होता आणि म्हणून सगळ्याला तो प्रति गांधी वाटला. तसंच होतं सुंदरीचं. भिक्षुणी होती ती आणि म्हणून लोकांचा विश्वास तिच्यावर बसत होता की हो, ही रात्रीची मठातून येते, दिवसा दिसते आम्हाला. म्हणून तर ती भगवान बुद्धाच्या रात्रीच्या वेळेस त्यांच्या शारीरिक सुखाकरता जात नसेल. आता खरं कोणाचं वाटतंय? त्या क्षेत्रातल्या माणसाचं, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या. आणि तिला लावणारे कोण असतात? तर त्यावेळेस ज्यांच्या पोटा पाण्याच्या व्यवस्थेचा सत्यानाश बुद्धाने केलेला आहे आणि ते सगळं अंधश्रद्धेवर चाललेलं आहे. आता तीच कथा आहे, आताही त्याच गोष्टीवरती आहे. आणि म्हणून की भगवान बुद्धाला विचारलेला प्रश्न आहे की भगवंत, उपासकामध्येच अशी निर्मिती करता यावी की एकदा उपासकामधून भिक्षू झाला तो परत आला नाही पाहिजे. आणि कशामुळे? तर भगवान बुद्ध मग त्याला वेगवेगळ्या यांनी उत्तर देतात की असं नाही राजा. आणि म्हणून ती पहिली उपमा तलावाची देतात. राजाचं ऑब्जेक्शन काय आहे की जर समाजामध्ये समाज एवढा चांगला बनवा की तो एकदा भिक्षू झाला की परत येणार नाही. भगवंत राजा मिलिंदाला नाक्षर उत्तर देतात एका तलावाचं. ते म्हणतात की तलाव पाण्याने पूर्ण भरलेला आहे आणि तुम्ही सगळे मलिन आहात. तलाव तुमच्या समोर आहे, पण तुम्ही त्या तलावात उतरलाच नाही, आंघोळ केलीच नाही, तर दोष त्या तलावाचा आहे का? तसंच आहे धम्माचं. धम्म सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे. तुम्ही चिवरही अंगावर घेतलं आणि मात्र त्या तलावाच्या धर्मात उतरलाच नाही, डुबकी मारलीच नाही, तर दोष धम्माचा आहे का? नाही, तो तुमचाच आहे, कारण तुम्ही त्याच्यात उतरले नाही. आणि म्हणून त्यावेळेची एक कथा आहे धम्मपदामध्ये. आता धम्मपदाची मला ती ही आठवत नाही, पण एका भिक्षूची कथा आहे. ज्या अट्टकथा बनवल्या आपल्या त्रिपिटकाला. काय केलं त्यांनी की बुद्धाच्या गाथेला अट्टकथा बनवलेल्या आहे. की गाथा ही भगवंताने कुठल्या याच्यात म्हटली. असाच कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे, भगवंत वैशालीला आहे, भिक्षूचा संघ आहे, संघ 1500 भिक्षूचा संघ आहे. आणि त्या कार्तिकेच्या पौर्णिमेच्या रात्री मात्र एक भिक्षू जागा आहे आणि तो वैशालीमध्ये बघतो की सगळे दिवे लागले, नाच गाणं सुरू आहे. हा 5 वर्षापासून बुद्धाच्या सोबत आहे. हा विचार करतो की मला भेटलं काय. नगरामध्ये नाच गाणं सुरू आहे, लाइटिंग चालू आहे आणि मी इथं मात्र भगवंत मला ध्यान करायला सांगतात. मिळालं तर काहीच नाही. कशाला राहायचंय भिक्षू? मजा तर त्या जीवनात आहे, लोक नाचतायत तिकडे, मी इथे वेगळ्या त्याच्यात आहे, मला काही भेटलंही नाही. आणि तो मनात विचार करतो की नाही, आता उद्या मी सकाळी हे सगळं सोडून देणार आणि आपण आपला परत निघून जाणार. कारण इथे काही भेटतही नाही, काहीच नाही. बहुतेक 5 वर्ष तो भिक्षू संघात असेल, पण भगवंताची त्याची गाठही झाली नसेल. म्हणून तो विचार करतोय तसा तो. आणि आता दुसऱ्या दिवशी तो जाणार आहे.
त्याला भगवंताचा निरोप येतो की भगवंत तुला बोलावताय. हा विचार करतो, फक्त मी मनातच ठरवलंय पळून जायचं. हे भगवंताला कळलं की काय? मी कोणाकडं बोललोही नाही. आता थोड्या वेळाने मी हे चिवर एका बाजूला ठेवून पळून जाणार आहे आणि आता मला भगवंत बोलावताय. आणि तो जसा भगवंताच्या कुटीमध्ये जातो, भगवंत त्यांनी सगळा केलेला विचार बोलतात आणि भगवंत म्हणतात, अरे भल्या माणसा, तुझ्या आजूबाजूला धम्म एवढा विस्तरित आहे, तू घेत नाही त्याला मी काय करणार आहे. आणि लख डोळे उघडतात की माझ्या आजूबाजूला सगळं आहे, काय वेचायचं काय नाही वेचायचं. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये गारी बरोबर जर एखादा हिरा पडला तर आपण त्या गारी समजून त्याला सोडून देऊ. त्याच्या डोळ्यामध्ये लख प्रकाश पडतो की भगवंताजवळ आणि जात नाही. ह्या परिप्रेक्षीमध्ये आहे ते की एखाद्या तलावाजवळ तुम्ही आहात, पाण्याने पूर्ण भरलेलं आहे, तुम्हाला एखाद्या तहान लागली का तुम्ही मलिन आहात, त्या तलावातलं पाणी तुम्ही घेत नाही, तो तलाव तुमच्या अंगावर येणार नाही, तुम्हाला उतरावं लागेल त्याच्यामध्ये. आणि या तलावाच्या उदाहरणाबरोबरच दुसरं उदाहरण देतात ते वैद्याचं. रोग तुम्हाला आहे, तुम्हाला माहिती आहे काय आहे, तर निदानही झालं टीबी आहे म्हणून. आणि औरंगाबादमध्ये टीबीचा स्पेशलिस्टही तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही जर आयुर्वेदिक वाल्याकडे जात असाल तर तो दोष त्या डॉक्टरचा आहे का? तो दवाखाना उघडून बसलाय ना, हे बाबा टीबीची स्पेशालिटी आहे माझ्याकडे. तसंच आहे याचं की भगवंताच्या धम्मामध्ये तुम्ही चिवर घेऊन गेलात, भिक्षुही झालात, परंतु तुम्हाला जे अपेक्षित आहे ते जर तुम्ही तिथे मिळवण्याचा प्रयत्नच करणार नसाल तर दोष धम्माचा आहे का? धम्माचा नाही, तो व्यक्तीचा आहे. पण ते नागसेन त्यांना समजावून सांगतात. दुसरी उपमा देतात ती अन्नछत्राची. तुम्ही बघितलंच ना, कुठे भंडारा असतो, शिखाच्या गुरुद्वारामध्ये बघा, नेहमी त्यांच्यामध्ये त्यांचा भंडारा सुरू असतो. त्या गुरुद्वारामध्ये एक आहे, तिथे सकाळी 7 वाजल्यापासून तर 2 वाजेपर्यंत त्या गुरुद्वारामध्ये कुणीही जा, तुम्हाला जेवण मिळेल. तो एक त्यांचा नियम आहे. पण जर एखाद्या आमच्यासारख्या भिक्षूने ठरवलं की मला कुठेच चारिका नाही भेटली, 12च्या आत मला गुरुद्वारामध्ये भेटू शकतं, मी माझ्या धर्माचा गर्विष्ठपणा म्हणून त्यात आत नाही गेलो, तर दोष त्या भंडाऱ्याचा आहे का? माझा आहे ना. मला गरज काय आहे, माझ्या पोटाच्या भुकेची आहे, तिथे आहे उपलब्धता. पण जर मी वेगळ्या कारणाने तिथे जात नसेल तर मग मात्र तो दोष कोणाचा आहे? माझा आहे ना. तसंच आहे बुद्धाचंही. बुद्धाने सर्व तुमच्याकरता सांगून ठेवलेलं आहे. बुद्धाने वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही जर घेण्याचा प्रयत्नच करणार नसाल, त्या अन्नाच्या भंडाऱ्यासारखं जर तुम्ही त्या भंडाऱ्यात जाऊन जेवणारच नसाल, आता कोणी व्यक्तिशा घेऊ नका, नाही तर मग म्हणतील भंतीजींनी सांगितलं आम्हाला साईबाबाच्या भंडाऱ्यात जायला. अर्थ तसा नाही, कारण आपण अर्थ घ्यायला पण सक्षम नाही. उद्या उठून एखादा म्हणेल सांगितलं त्या भंतीजीनं आम्हाला त्या भंडाऱ्यात जाऊन जेवायला, मग साईबाबाच्या भंडाऱ्यात जेवायला मी गेलो शिर्डीला तर काय बिघडलं? असं नाही. ही उपमा आहे की अव्हेलेबल आहे पण ते घेण्याची दानच नाही. आताच्या परिप्रेक्षमध्ये काय आहे ना, मांग बोंबलतात की नाही, काय म्हणतात, आमचं महाराणी खाल्लं. अरे बाबा, ताट वाढलेलं होतं ना, तुला खायला मना केली होती का कोणी? बाबासाहेबांनी तर सगळ्यालाच भंडारा केला होता ना. 59 जातीचा भंडारा होता की नव्हता? मेन प्रश्न समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी 59 जाती करता भंडारा केला 13%चा. आता त्यातला पण त्या भंडाऱ्यामध्ये त्यांनी अडचण अशी करून ठेवली होती की पास केली होती आज जाताना. आणि ती पास होती तुमच्यावाल्या बुद्धीची, पास होती तुमच्या शिक्षणाची, पास होती तुमच्या प्रगल्भतेची. ती पासच तुम्ही मिळवली नाही, भंडाऱ्यात जेवायला मिळेल का? आणि मग आता बोंबलता सगळं महाराणीच खाल्लं. अरे ते 6 कितीतरी दिवसाचं उपाशी होतं, त्याला भेटल्यावर ते खाणार ना. 25 दिवसाचा उपाशी माणूस आहे, 3 ताटं वाढून ठेवली, 2घच जण आत आले आणि हे एवढे भुके आहेत की अजून 5 ताटही खाऊ शकतात. ते 3ऱ्याचं ताट सोडतील का? नाही सोडणार ना. त्या 3ऱ्याने यायला पाहिजे ना. तुझी आत पास मिळवण्याचीच कबुली नव्हती, वाढून तर ठेवलं होतं बाबासाहेबांनी. बुद्धही सांगतात मीही तुम्हाला वाढून ठेवलेलं आहे,
पण त्या भिक्षूला जर घेताच येत नसेल तर मी काय करू त्याच्यात? आणि मग तो भिक्षू परत जात असेल. कारण का? कुठल्या गोष्टीला की एखाद्या बापाने शाळेत टाकलं, दोन्ही मुलं त्याचीच आहे, एक पार PhD पर्यंत जातो, दुसरा 8वीतूनच घरी येतो. दोष बापाचा आहे का? दोघालाही टाकलं ना त्याने. एकाला मिळत गेलं, एक कमवत गेला, एकाचं लक्षच नव्हतं, तो परत आला. असंच आहे की एक भिक्षू अनंतपर्यंत जातो आणि एक भिक्षू वैतागतो, नको मला चारित्र्य करणं परवडत नाही. त्याची अपेक्षा असते की रोज मला चांगल्या जेवणाकरता बोलवलं पाहिजे. आणि जेव्हा त्याला बोलावले राहत नाही तर तो विचार करतो की मी तर झालो होतो भोजन करायकरता, ही तर मोठं लचंड झालंय. आत्ताही भिक्षू कशा करता होता? होऊ द्या, राग येऊ द्या लोकांना. बुद्धांनी सांगितलं, मी नाही सांगत, कारण माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीत समाज नाही. आणि म्हणून आजच्या भिक्षूंनी स्वतःच काही सांगूही नाही. आम्हाला सांगणारा 2 महापुरुष खूप आहे, तुमची जिंदगी पुरेल त्यांना सांगता सांगता, भगवान बुद्ध आणि बाबासाहेब. हे 2च सांगावे भिक्षूंनी, स्वतःच काही सांगू नये. आणि म्हणून तेव्हा बुद्धही सांगतात की माझा धम्म सागराप्रमाणे आहे. कशाची उपमा दिली बुद्धाने? सागराप्रमाणे. आम्ही म्हटलं सागर अथांग आहे, सागर खोल आहे, सागरावरती नजर पुरत नाही, एवढाच अर्थ घेतला. त्या सागराला काय काय येऊन मिळतंय याचा आम्ही विचार नाही केला. बुद्धाला ते अपेक्षित आहे. बुद्ध सांगतात माझा धम्म सागरासारखा आहे, याला हिमालयातून उगम पावलेली गंगाई येऊन मिळते, तर तुमच्या घरातल्या मोरीचं गटारही जाऊन त्या समुद्रालाच मिळतं. 2 अर्थ आहे. तोच अर्थ आहे भिक्षूचा. एखादा उदात्त मनानं येणारा सारीपुत्रही येतो आणि एखादा फक्त पोटाची भूक भागावी, आयुष्य आराम करायला मिळावा, कुणीतरी मला आदर सत्कार करतोय म्हणून भिक्षू व्हावं, हे तुमच्या घरातलं गटारही आहे. बुद्ध सांगतात ह्याच उद्देशाने सगळे येतात. परंतु गटार येऊन समुद्राला मिळालं, गंगाई येऊन मिळाली, नालाही येऊन मिळाला, तुमच्या कारखान्याचे दूषित वायू येऊन समुद्राला मिळाले, समुद्र कधी खराब झाला, जशी गंगा अशुद्ध झाली तसं समुद्र अशुद्ध झालाय, कुणी ऐकलंय का? आता समुद्राच्या तळाला काही भानगडे, तुमचं प्लॅस्टिक जमा झालं, हे झालं, पण समुद्राने समावून घेतलं. समुद्र अशुद्ध झालाय आणि समुद्राला शुद्ध करू असं काही जगातल्या एखाद्या यांनी मंत्रालय निर्माण केलं का? तुमच्या मोदींनी केलं होतं गंगा निर्माण, शुद्ध करायचं मंत्रालय. का गौतम बुद्ध समुद्राची उपमा देतात? तुमच्या अंगावरचा थेंब पण, घामाचा थेंब हा समुद्राला जातो. अंघोळ करताना तुमच्या घरातलं पाणी ते गटारात जातं, गटारातून नदीला जातं, नदीतून समुद्राकडे जातं, आणि म्हणून त्या समुद्रात गेल्यानंतर मात्र ते एकजीव. भगवान बुद्धही भिक्षूला तशीच उपमा देतात. कुठला भिक्षू कुठला उद्देश घेऊन आलाय माहिती असतं का? आज तुमच्या पुढे मी एवढं मोठं प्रवचन देतो, पण जवळजवळ 60 वर्षाचं आयुष्य माझं ग्रस्त जीवनातलं आहे. माहिती आहे का तुम्हाला मी कसा जगलोय ते? ग्रस्त जीवनात जगताना कितीही तरी चुका केल्या असतील मी, कितीतरी असम्यक वागलो असेल मी, म्हणजे मी त्यावेळेस नालाच होतो ना. पण जेव्हा स्रोतात पडलो, आता समुद्रामध्ये आलो, होऊ शकते माझा उद्देश वेगळा असेल, मान सन्मानाकरता आलो असेल, की भिक्षूच्या लोक पाया पडतात, चांगला सन्मान करतात. ग्रस्त जीवनात माझा नसेल कुणी केला, त्या सन्मानाकरता मी भिक्षू झालो असेल. बुद्धही म्हणतात काही सन्मानाकरता झाले, काही स्वतःला निर्वाण मिळवण्याकरता झाले, काही दुसऱ्याला, मला जे मिळालं ते दुसऱ्याला वाटण्याकरता झाले. परंतु त्या समुद्रामध्ये गेल्यानंतर आपला उद्देश विसरले आणि एकरूप झाले. कारण त्या समुद्राची चव खारी आहे. समुद्राच्या पाण्याची चव कशी आहे? खारी आहे. तिथे गंगा मिळाली तरी गंगेचं पाणी समुद्र बाजूला ठेवत नाहीये. हे गंगेचं आहे, हे नर्मदेचं आहे, हे गोदावरीचं आहे, हे कुठल्या तरी नाल्यातून आलेलं आहे, असं समुद्र बाजूला ठेवतोय का? तसंच बुद्ध म्हणतो माझाही धम्म तसाच आहे. कुठला भिक्षू कुठल्या उद्देशाने आला तो त्याने विसरून जावा, पण जेव्हा माझ्या संघामध्ये तो विलीन होतो तेव्हा तो बुद्धच होतो. आताच्या परिप्रेक्षमध्ये नाही. आम्ही वेगवेगळ्या नद्या कायम ठेवल्या आणि म्हणून त्यागाला अर्थ उरत नाही.
म्हणून सांगितलं ना की आत्ताही जर बुद्ध निर्माण झाले तर बुद्धाला आता चिंचा किंवा सुंदरी विरोध नाही करणार. पहिला विरोध करणारा आमचा थेरो आणि महाथेरो असेल. आम्ही सांगेल हे बुद्ध नाहीये, आम्ही सांगतो ते बुद्ध. कारण त्यावेळेसच्याही लोकांनी बुद्धाला विरोध केला. त्यावेळेसच्या महाराणी बाबासाहेबाला विरोध केला आणि 2-2 वेळेस पाडला. त्यावेळेसच्या मांगानी बाबासाहेबाला विरोध केला आणि त्यांना अडचण निर्माण केली की 1932 पासून तर 56 पर्यंत थांबावं लागलं. बाबासाहेबाचा अभ्यास ह्या वेळेत नाही केलेला बाबासाहेबांनी, चुकीचा बाबासाहेब सांगतो आम्ही. केळुसकर गुरुजींनी पहिलं बुद्ध चरित्र जेव्हा बाबासाहेबाला दिलं तिथेच त्यांच्या मनामध्ये बुद्ध निर्माण झाला. तेव्हापासून 1900 जेव्हा ते मॅट्रिक झालं तेव्हापासून ते बुद्धाच्या मागे लागले. मग 32 घोषणा केल्यानंतर अडवलं कोणी बाबासाहेबाला? रस्त्यातले काटे महारमान कंबार आहेत, येऊ द्या राग तुम्हाला. 32 वर्ष या काट्याबरोबर बाबासाहेब झुजले आणि शेवटला बाबासाहेब एक महाराची सभा बोलवतात आणि त्याच्यामध्ये मुक्ती कोण पथे हे भाषण देतात. कोणाच्या लक्षात नसेल आलं, आता नाही थांबू शकत मी, तुमचे काटे ओलांडून आता मी जाईल. महारालाही नसेल एक. बाबासाहेबांचं स्पष्ट वचन आहे, मी घेणार आहे. बाबासाहेब काय म्हणतात? मी दीक्षा घेणार आहे, तुम्हाला यायचं तर या किंवा येऊ नका. महारालाही फोर्स नाही केलेला बाबासाहेबांनी. म्हणून तुम्ही स्वतःला जास्त पुशारकीत नका जाऊ. बाबासाहेब तुम्हालाही ओलांडून जायला निघालेले आहेत. कारण 32 वर्ष तुमची वाट पाहिली. बाबासाहेबांनी अभ्यास नाही केला 32 वर्ष. अभ्यास केव्हाचाच होता बाबासाहेबाचा. 32 वर्ष मांगा महाराला कंबाराला समजावत होत. ही कथा आहे इथली की तिथे राजा मिलिंद सांगतो की समाजालाच अगोदर प्रबोधित करा. म्हणते नागसेन सांगतात त्या तलावाची उपमा देतात, त्याच तलावाची दुसऱ्या प्रकाराने उपमा देतात की म्हणते नागसेना तू सांगतो की समाजाला प्रबोधित करा. तोच तलाव आहे एका माणसाने बांधला, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरलं आणि पाटी लिहिली की याच्यामध्ये आंघोळ केलेल्या माणसानीच आंघोळ करा. बघा तुमच्या डोक्यात येते का? काय पाटी लिहायची म्हणतात तिथे? की ज्यांनी आंघोळ केली त्यांनी त्याच्यात आंघोळ करावी. घाण माणसाने आंघोळ करू नये. तो तलाव कोणाच्या उपयोगाचा आहे? आंघोळ केलेला कशाला जाईल त्याच्यात तलावात आंघोळ करायला? म्हणते नागसेन उत्तर देतात, राजा मिलिंद तू सांगतो की अगोदर समाज सुधरावा. अरे सुधरावल्यानंतर भिक्षू कोण म्हणे? आणि तो त्याला सुधरावायला भिक्षूची गरज आहे ना. तसंच ते वैद्याचंही उदाहरण देतात की त्या टीबीच्या वैद्याने पाठी जर लावली की मी टीबी स्पेशालिस्ट आहे पण माझ्याकडे कॅन्सरच्याच लोकांनी यावं, टीबी वाल्याने येऊ नये. उपयोग होईल का काय? तसं तू सांगतो की अगोदर समजावाला सुधरवा. बुद्ध सांगता, बुद्धाने तेच सांगितलं. कारण बुद्ध त्या वज्जीपुत्राला, मी ज्या भिक्षूची कहाणी सांगितली त्याचं नाव वज्जीपुत्र आहे. तो विचार करतो मनातून की मी संघात आहे, मला काय भेटलं, का नाही मी परत जाऊ. गेले त्यावेळेस बुद्धाच्या वेळेसही बऱ्याचशा लोकांनी चिवर ठेवली, ती आपल्याला सांगितल्या नाही जात. खरं काय सांगायला पाहिजे तो सिलेबस आम्ही नाही बनवला. कारण काय झालं की आम्हाला बुद्धही कधी माहीत झाले? भारताला बुद्ध 19व्या शतकात. आणि तोही बिचारा तो इंग्लंडचा प्रिन्सेप यान कनिंगम यांनी जर खोदलं नसतं तर मला नाही वाटत बाबासाहेबाला बुद्ध धम्म घ्यायची आवश्यकता पडली असती. बाबासाहेबाचा अभ्यास होता, केला होता, पण अजून किती त्रास झाला असता. तोपर्यंत त्यांनी बुद्ध धर्म उजागर तरी केला होता. भारताचा आहे तो सापडलेला अशोकाचा पिल्लर. बामणाने त्याला भीमाची गदा सांगितली होती. जेव्हा इंग्रजांनी काशीचे बामण खूप हुशार आहे म्हणून त्यांच्याकडे पाठवलं ना ते की बाबा याच्यावर काय लिहिलंय ते आम्हाला समजत नाही. काशीच्या बामणाला विचारलं होतं ते. काशीच्या बामणाने ठोकून दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं ही भीमाची गदा आहे आणि त्याच्यावर लिहिलंय ते वनवासाला गेलेत असे. पण ते इंग्रज बिचारे हुशार होते, ते एका गोष्टीचं मानत नव्हते. ते फॅक्ट चेक करायचे ना. आता आपण फॅक्ट चेक नाही करत. आता आमचा एखादा नेता ठोकून देतो की असं असं बाबासाहेबांनी म्हटलंय, आम्ही ऐकतो व्हॉट्सअपची लाईन ऐकायला. बुद्धाच्या नावावर हल्ली खूप खपावतात. सकाळच्या तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेज मध्ये असत की नाही, ते जर आलं मी विचार करतो हे कुठल्याच रिपीटकात आहे.
शोधत बसतो, नाही सापडत. तशीच कथा की ते राजा मिलिंदाला सांगतात की रिअल फॅक्ट काय, भगवंतापासून लोक परत गेली. सगळ्यालाच बुद्ध सापडलाय का? आता आपण म्हणतो की नाही, आता जर बुद्ध असते तर बुद्धाच्या याच्यात जन्म घेणं किंवा बुद्धाच्या सानिध्यात झालं, त्यावेळेसही लोकसंख्या होती म्हणून सगळे कारण तर झालेत का? आपल्यासारखे कर्मदरिद्री तेव्हाही होते, तेव्हाही बुद्धाला नाव ठेवणारे होते. चिडून आनंद म्हणतो भगवान बुद्धाला. एका ठिकाणी चारिका करायला जातात, या सुंदरीच्या प्रकरणामध्ये यांना चारिकाही कोणी देत नाही. सगळी लोक यांच्या मागे चिडवत असतात, तुझा गुरु बलात्कारी आहे, तुझा गुरु व्यभिचारी आहे. आणि आनंद एक दिवस येऊन रडतात भगवंताजवळ, भगवंत चला हे नगर सोडूनच जाऊया. बुद्ध हसतात. काय झालं म्हणतात आनंदाला, चारिका करायला गेलं, तुम्हाला लोक नाव ठेवतात त्या सुंदरीच्या नावाने, आपण हे नगर सोडून जाऊ. बुद्ध हसतात, कुठल्या नगरात जायचं? आणि त्या नगरातही असंच झालं तर मग काय करायचं? आहे की नाही? आपल्या पुढे आताही प्रश्न आहे ना. आताही आपल्या कुठल्याही संघटनेला लागलेली एक सुंदरी आहे. आजही त्या सुंदरीच्या पायी आजही आमचा आनंद परेशान आहे. तो म्हणतो आमच्याच्याने सत्ता नाही येणार. आनंद परेशान आहे, आत्ताच आहे. आत्ताचा आनंद धर्मातही परेशान आहे. तो सांगतो की समाज बिघडलाय, पण हसायला बुद्ध नाहीये. आता हसायला बुद्ध आहेत का? नाहीयेत. हसायला बुद्ध नाहीयेत. त्या आनंदासारखेच दुसरेही बनते, काही परेशान आहेत आणि काही आनंदी. का मिळत नाही? त्या प्रश्नाची उत्तर का मिळत नाही? तर आम्हाला मिलिंद प्रश्न असेल, त्रिपिटक असेल, बाबासाहेबांच्या चष्म्यातून वाचायला नाही शिकवलं आम्हालाही. कारण इंग्रजाला धम्म उजागर करता आला, पण कोणाच्या चष्म्यातून? बामणाच्या चष्म्यात. कारण बामणाने जसा सांगितला तसाच उल्लेख इथे केला. जर बामणाने सांगितलेल्या बुद्धाचा उल्लेख नसता झाला तर आज आमचं महाबोधी विहार त्यांच्या ताब्यात नसतं. कारण इंग्रजाला त्यांनी सांगितलेलं आहे की बुद्ध आमचा 9वा अवतार आहे. जेव्हा इंग्रज ऐकायला तयार नाहीत, ते रिअल फॅक्ट वरती चाललेत, तेव्हा हे बामण हुशार आहे. का केला बुद्धाला 9वा अवतार? त्यांनी सांगितलं नाही, बुद्ध आमचाच आहे, तो 9वा अवतार आहे, म्हणून आमचा भट इथं बसू द्या. बसू दिला इंग्रजाच्या काळात. इंग्रजाच्या काळामध्येच तुमचा बीटी ऍक्ट बनलेला आहे. स्वातंत्र्यात पण ह्या बामणांनी बदलू दिला नाही. ह्या ज्या कथा आहेत ह्या राजा मिलिंदाच्या प्रश्नामध्ये समावलेल्या आहेत. जशी ते उपमा त्याच तलावाची त्याच वैद्याची देतात, तसंच ते सांगतात की शेकडो ताटं वाढलेली आहेत भोजनाची, पण त्या ताटावर बसायला पाटी लावली की तो पोटभर जेवलेल्यानेच यायचं. काय लावलंय? 100ने ताटं वाढली, पण चेक करणार आम्ही, तू पोटभर जेवून आलास की नाही तर तुला आज सोडणार आहे. तू जेवेल का? नाही जेवणार. आणि म्हणून बनते नागसेन राजा मिलिंदाला समजावून सांगतात, आत्ताच्या परिप्रेक्षमध्येही तेच झालं. आमचे भिक्षुही तेच सांगतात. आम्ही कुठे जातो सांगायला? तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला. पोटभर जेवलेले आहेत ना तुम्ही, तिथे धम्म सांगायला जातो. अरे धम्म मला मागवण्यास सांगायला पाहिजे, उपाशी आहे तो. मी कोणाला सांगतोय? बंगला आणि गाडीवाल्याच्या पोराच्या वाढदिवसात धम्म सांगतोय. अरे त्याचं पोट भरलेलं आहे रे बाबा. भिक्षूला ते कळलं पाहिजे. राजा मिलिंदाच्या उपमा आत्ता मला कळलेल्या पाहिजे की कोणाचं पोट भरलेलं आहे, कोण ऐकेल. आणि म्हणून कधी कधी असा प्रश्न पडतो की ज्याला सांगायला पाहिजे त्याला सांगितल्या नाही जात. बुद्धाचा धम्म आम्ही परत कुजवतोय का? कारण कुठलीही गोष्ट, पाण्याचंही तसंच आहे, जोपर्यंत ते प्रवाही असतं तोपर्यंत स्वच्छ असतं. तुम्ही नदीच्या काठाला राहिलात की नाही मला माहिती नाही, परंतु प्रत्येक गाव हे नदीच्या काठाला बसलेलं आहे. आजही तुम्ही जा आणि त्याच नदीला, तुमच्याकडे पहिले काय असे संडास बिंडास घरात बांधत नव्हते, प्रत्येक खेड्यातला माणूस त्या नदीलाच जात होता बाथरूमला. म्हणजे त्या खेड्याच्या नदीमध्ये
सगळी घाण होती ती, आणि खालच्या गावाच्या आणि वरच्या गावाच्या मधातलं पाणी एवढं स्वच्छ असायचं की लोक ते पाणी प्यायची. प्रवाही पाणी स्वच्छ असतं. तेच धम्माची कथा आहे, ती प्रवाही असलं पाहिजे. आम्ही त्याचे डबके बनवायला सुरुवात केली. अनावधानाने की होत नाही, आम्ही त्याची डबकी बनवायला सुरुवात केली. कशी डबकी बनवायला केली? मग आमचं काम आम्ही सोडून दिलं. आम्ही कुठल्या कामाला जातो तर तुमचा ग्रहमंगल प्रवेश असेल, तुमच्या पोराचं वारसं असेल, तुमचं लग्न लावायचं असेल, ही काम भिक्षूची नाहीये. भिक्षूची काम बुद्धाने एका शब्दात सांगितलं होतं मला, शरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. मी सांगतानाही सांगतो की त्यावेळेची गरज होती चालायची, आताची नाहीये. प्रवाही झालात तुम्ही. गाड्या आहेत, घोडे आहेत, विमान आहेत. मनात आणलं तर अवघ्या 8 तासात तुम्ही भपुऱ्या भारतात भ्रमण करू शकता. कुठल्याही कोपऱ्यात 8 तासात तुम्ही पोहोचू शकता भारताच्या, आणि परतही 8 तासात येऊ शकता. म्हणून आता तुम्हाला पायीच चाललं पाहिजे. स्थळ काळ वेळ परत वेळ बुद्ध म्हणतात, त्याच्यामध्ये बदल करा. कलाम सुत्तामध्येही सांगतात की मी सांगितलं किंवा कुठला ग्रंथ सांगतोय किंवा एखाद्या पुस्तकात लिहिलंय म्हणून विश्वास ठेवू नका. हेच तर सांगितलं त्यांनी. आणि मग जर आम्ही असे प्रवाही झालो, कारण आम्ही आमचं काम करत नाही, दुसऱ्याचीच कामं करत राहतो. करतो की नाही दुसऱ्याची? भगवंतानी सांगितलं ना की तुझं चित्त एका ठिकाणी ठेव, जे काम दिलं तेच कर. विहार बांधणं भिक्षूचं काम नाही, उपासकाचं काम आहे. उपासकाने विहार बांधावं, चैत्य बांधावं, स्तूप बांधावी, आणि चांगल्या भिक्षूला ती दान करा. भिक्षूचं काम नाहीये. आणि एका ठिकाणी भिक्षूने थांबूही नये. साकेत बुद्ध विहार आहे, श्रावस्ती किती आहेत औरंगाबाद मध्ये, शिक्कार आहे. त्या विहारावाल्यालाही कळलं नाही विहाराचं काम काय, आणि भिक्षूलाही कळलं नाही. भिक्षूने आपल्या ताब्यात मिळालं एक विहार तर सोडायचं नावच घेतलं नाही. अरे भल्या माणसा सोडते, प्रत्येक विहारामध्ये फिर, तुझीच आहेत ती. भिक्षूला दान करावं म्हणजे संघाला दान करावं, पर्टिक्युलर भिक्षूला नाही. आणि तो भिक्षू मग इथून तिथे तिथून तिथे, की त्याला भ्रांत नसावी मी कुठे थांबावं. लेणे अशाच निर्माण झाल्या का? लेणे भिक्षूने नाही निर्माण केल्या, राजांनी निर्माण केल्या. सातवाहनाच्या काळामध्ये, वाकाटकाच्या काळामध्ये, यांच्या काळामध्ये लेण्या निर्माण झाल्या. त्यांनी दानं दिली. कोणाकरता? भिक्षूने थांबावं. राजाचे महाल आहेत का ते? त्या राजाने निर्माण केल्या, उपासकांनी निर्माण केल्या, आणि भिक्षूला दान केलं. कारण त्यांची व्यवस्था लागावी. आणि तुम्ही विचार करा, लेण्या कशा कुठे आहेत? डोंगरातच का कोरल्या? लोक म्हणतील खडक उपलब्ध होता म्हणून. तसं नाही, तिथे एकांत मिळेल त्यांना, आणि अशा ठिकाणी कोरल्यात. 5 मैलाच्या पुढे गावं नाही. लेणी आहे, 5 मैलावरती गाव आहे. तो भिक्षा चारी केला गेला पाहिजे भिक्षू तिथे. तेवढ्या पुरताच खाली उतरून तो परत ह्यात गेला पाहिजे. आता आम्ही विहार बांधताना विहाराचे नियम आहेत. नालंदाला गेलात का कधी? नालंदामध्ये गेलात तर एवढं मोठं विश्वविद्यालय, आणि त्या गावाला 132 गावं दान दिलेले आहेत राजा हर्षवर्धन. त्याचा रेव्हेन्यू 132 गावांनी, 132 गावाचा रेव्हेन्यू आहे त्या नालंदा युनिव्हर्सिटी चालवायला. पण ते कुठलंही गाव 5 किलोमीटरच्या आत नाहीये तिथे. आजही, आता माहिती नाही, बाजूला जर गाव आले असते, पण त्यावेळेस नाहीये. म्हणजे तिथे शिकणारा विद्यार्थीही चारिकेला जात असावा. त्याचप्रमाणे इथं राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला भंते नागसेन उत्तर देतात की सगळ्याच गोष्टी भिक्षुक परत जातो, याला धम्माचा दोष आजही नाहीये ना. कारण काय होतं त्यावेळेस, आता तुम्ही विचार करा की बुद्धाच्या काळामध्ये लोक संभ्रमित होत होते. आपल्या मुलाला त्या भिक्षूच्या वाटेकडे जाऊ नको म्हणत होते, कारण बुद्धाला जादूगर म्हणायचे त्यावेळेस, हा संमोहित करतो. सिद्धोधनाने निरोप पाठवाय करता 11 लोक पाठवली, ती परत आलीच नाही, बुद्धाजवळ गेली तिथेच राहिली. आणि म्हणून काय कळलं की बुद्ध संमोहित करतात, जादूगर आहे. आणि म्हणून आपली मुलं पण त्या भिक्षूपासून लोक लपवायची, न जाणे आमचं हे उचलून नेते. संमोहित 2 प्रवाह होते ना, बुद्धाला
चैतन्य मानणारा एक प्रवाह होता आणि एक प्रवाह चेतूक करतात असाही मानणारा होता. आणि म्हणून बुद्धाजवळ जो जो गेला तो परत आला नाही. बुद्धाजवळ जाऊन परत येणारा माणूसच नाहीये आजही. म्हणून मला फक्त बाबाची सेवा करण्याकरता वर घेण्याचं परमिशन दिलं होतं. बुद्धाजवळून मला परत जाणं शक्य झालं नाही. 5 दिवस मीटिंग बसवली त्यांनी. म्हटलं नाही, आता एकदा बुद्धाजवळ आलोय, परत तुमच्याकडे येणं शक्य नाही. जसा बुद्ध थोडासा सापडलाय, अजून भरपूर सापडायचा आहे. राहिलेल्या थोड्याशा आयुष्यामध्ये तो शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून आताही मला काही सापडलं नाही म्हणून मी माझं काहीच सांगत नाही. सांगतो कोणाचं? बुद्धाचं आणि बाबासाहेबांचं. कारण ते सांगण्याचा, ते अर्थ लावण्याचा त्या दोघांनीही मला अधिकार दिला. कारण बुद्धही सांगतात की तर्काला पटेल, मनाला वाटेल आणि सगळ्याच्या सुवेदेचा असेल ते सांगा. स्वतःच काही सांगू नका. कारण स्वतःच सांगाल तर चुकाल. कारण आताही आपण सगळे चुकलेलेच आहोत आणि त्यात परत आम्ही आमच्या मनाचं सांगायला गेलो तर मग मात्र धम्म एवढा विकृत होईल की त्याला दुरुस्त करणं बोधिसत्वालाही शक्य होईल की नाही माहिती नाही. म्हणून आता आपण ह्या राजा मिलिंदांनी ह्या 3 गोष्टीला जसं उत्तरं दिली होती की याच्यामध्ये बुद्धाचा काहीही दोष नाही, आजही तेच आहे. बुद्ध धम्म आपण आपल्या परीने व्याख्या करायला लागलो. बुद्धाची व्याख्या आम्ही समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणून कधी कधी वाईट वाटेल तुम्हाला शिकल्या सवरलेल्या लोकांना. मी जातो ना कार्यक्रमाला, अशी एक भावना असते की मग घरात गेल्यानंतरच ते पाहतात हा भिक्षू आहे का, याला काय येत असेल. म्हणजे तुमची बघण्याची वृत्तीच त्या भिक्षूकडे अशी आहे की याला काय येत असेल. अरे त्याच्यापेक्षा त्याला येऊ का ना येऊ ते कशाही माध्यमातून का होत नाही. उपरकरणी 2 त्याग तर त्याने केलेत ना. डोक्यावरती केस काढले, तुमच्यासारखे रंगबिरंगी कपडे नाही घातले, एकच कपडा वापरायची एवढी तर प्रतिज्ञा केली ना त्यांनी, जे तुम्हाला नाही करता आली. सफेद कपडे घालायला सांगितले, कधी कधी नाही घालत आम्ही. कुठल्या कार्यक्रमाला जाताना सुटाबुटाच जातो. त्याने तेवढं तसे अंगीकारलंय ना. आणि जोपर्यंत, कारण ज्या ह्या गोष्टी धर्माच्या गोष्टी आहेत, आवश्यकता आहे का, बाबासाहेबाला प्रश्न पडला होता ना. तशा बाबतीत बघितलं तर बाबासाहेबाला काही काही लोक नास्तिक म्हणतात. तर नास्तिकाची नास्तिकाची व्याख्या ही वेगळी आहे. पण बाबासाहेब एका ठिकाणी सांगतात की धर्म आवश्यक आहे, कारण धर्म स्वाभिमान शिकवतो, धर्म जगण्याची कृती शिकवतो आणि बुद्ध हे वे ऑफ लाईफ आहे. कसं जगायचं हे बुद्ध शिकवतात. कुठं जगायचं आणि काय जगायचं नाही, कसं जगायचं. मग तुम्ही कुठेही असाल आणि बुद्धाच्या वेळी गेलात तर कुठेही तुम्ही जगू शकता. आणि म्हणून बाबासाहेब डेअरिंगनी सांगू शकतात की खेडी सोडा आणि शहराकडे चला. वे ऑफ बुद्ध आहे, वे ऑफ लाईफ आहे. कसं जगायचं, कुठे जगायचं हा प्रश्न नाही आमच्या पुढे, कसं जगायचं ते बुद्ध सांगतात. आणि म्हणून बाबासाहेब, कधी प्रश्न पडतो ना, हाच प्रश्न विचारला होता बाबासाहेबाला, व्हाय बुद्धच का. त्यावेळेस ते बरेच धम्म होते ना, नव्हते असे नाही. ख्रिश्चन होता, मुस्लिम होता, मुस्लिमालाही खूप काही त्याच्यामध्ये चांगलं आहे कुराणामध्ये. बाबासाहेबही सांगतात की इस्लाम सारखा धर्म नाही. इस्लाम हा शांततेचा, इमानावर आधारलेला धर्म आहे. तरी बाबासाहेब नाकारतात. बुद्धच का स्वीकारतात की ज्या बुद्धामध्ये कुठलीही लालसा नाही. तुम्हाला माहिती नसेल पण जेव्हा हे मिलिंद नागसेन वन 400 एकराचं इथल्या हैदराबादच्या राजाने बाबासाहेबाला दिलं, त्यावेळेस आंदोलनात तीच इच्छा होती की तुम्ही मुसलमान व्हावं. बाबासाहेब नाही म्हणतात. लालच तर दाखवली होती ना, लालच दाखवली होती बाबासाहेबाला, पैशाची होती, सगळ्याची होती. पण बाबासाहेब बोलले होते ह्या मेंढ्याचा मेंढपाळ मी आहे, मेंढ्या आहे त्या, मी सांगेल तिथे उड्या मारते. बाबासाहेब जर म्हटले असते मुसलमान व्हा झाले असते ना, नसते झाले का? अवश्य झाले असते आपले मान. बाबासाहेब तिथे म्हणतात ह्या मेंढराचा मी मेंढपाळ आहे.
मी जर यांना विहिरीत उड्या मारा म्हटलं तरी हे मारतील, म्हणून माझी जबाबदारी खूप मोठी आहे, कारण मी जिंदगीभर यांच्या बरोबर नसेल. आणि म्हणून या मेंढरांना मेंढरच ठेवायचं नाही. दुर्दैवाने आपण त्या महापुरुषाच्या जवळ आजही मेंढर म्हणूनच जमा आहोत, की जे बाबासाहेबाला अपेक्षा नव्हती. बाबासाहेबाला आपण मेंढरच राहावं ही अपेक्षा नव्हती, म्हणून आजही आम्ही पुतळ्याजवळ मेंढर म्हणूनच आहोत. कोणीतरी आम्हाला हाक देतो, है की नाही. प्रश्न कुठला होता? अबकडचा. कोणालाच माहिती नव्हता. मनुवाद्याच्या लक्षात आलं, अजूनही पेटत कसं नाही, मांगच बोंबलतायत फक्त. आंदोलन 21 वर्षापासून सुरू आहे. क्रांती जी लहूजी सेना ही अबकड करताच निर्माण करण्यात आली 20 वर्षापूर्वी. तेव्हापासून ते ओरडतायत, कुणीच लक्ष देत नव्हतं. मनुवाद्याला वाटलं असं जमत नाही, कोणीतरी गवई निर्माण केला पाहिजे, त्याच्या तोंडात टाकलं पाहिजे. बाबा टाक रे, हे महार एवढे शांत कसे आहेत, आम्हाला तर भांडणं पाहिजे होती. 20 वर्ष आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो, लागत नाही. एक गवई निर्माण झाला तरी महार पेटले नाही. महार शून्य झाले, ते बोंबलो द्या काय बोंबलतात, ते नाही झालं. मग एकुलता एक टीव्ही होता लाड बुद्ध तुमचा, माहितीये का तुम्हाला, तोही विकला गेलाय. RSSने त्यालाही घेतलं. तुमचा सम्राटही RSSने खरेदी केला होता. बिचाऱ्या त्या बबन कांबळेच्या खूप उशिरा लक्षात आलं, तो माघारी फिरला. हे इतिहास तुम्हाला माहिती नसतील. आजही लॉर्ड टीव्ही वरती राजकुमार बडोले नावाचा एक वेळचा बीजेपीचा मंत्री, त्याला मात्र महाराजचा कृपा सुचतो आणि तो अबकडचं भांडण उतरून धरतो. प्रत्येक जिल्ह्यात सुरू होतं. मग मात्र आमचे महार पेटतायत. आता मात्र मनुवादी सुखावले की आता कधी ना कधीतरी हा झगडा लागेल. असा इतिहास नाही सांगत कोणी. ह्या बाजूनी बरेचसे बोंबलतायत, त्या बाजूनी बरेचसे बोंबलतायत. जे नाही त्याच्याकरता भांडतायत. जेव्हा खरं भांडायला पाहिजे होतं तेव्हा नाही भांडले. बॅकलॉग एवढा तुंबला, ना मांग उभे राहिले ना महार उभे राहिले. तो बॅकलॉग भराय करता त्याच्याकडे लक्ष नाही. परंतु पूर्ण खाजगीकरण झाल्यानंतर मग मात्र मांग म्हणतात आम्हाला अबकड पाहिजे, आणि त्याला विरोध करायला महार पेटत नाही. मग मात्र बडोले बीजेपीतून राष्ट्रवादीत जातो. कुठे आहे माहितीये का तुम्हाला? आता राष्ट्रवादीत आहे. तोही शरद पवारांच्या नाही, अजित पवारांच्या. का? कारण त्या शरद पवारांनी भांडण लावण्यात 16 वर्ष आमचा हा मराठवाडा पेटवत ठेवला. त्या शरद पवारांच्या याच्यातून तो अजित पवारात जातो आणि लॉर्ड मुदतीबावरती आमचं हे भांडण सुरू होतं. तिथे मात्र मग असे द्वेषाने मग मात्र आम्ही बाबासाहेब मांडायला लागतो. इकडून अण्णाभाऊ साठे, इकडून लहूजी वस्ताद हे मांडायला लागतात. इथे खरी गोम आहे. अनुकूल बाजूनेही ब्राह्मणच आहे आणि प्रतिकूल बाजूनेही ब्राह्मणच आहे. भांडतायत फक्त मेंढर. इथे राजा मिलिंदाचा प्रश्न उपयोगी पडतो की समाजाचं प्रबोधन करायचं का गुरुला त्याच्यामध्ये ठेवायचं. ह्या एवढ्या संभ्रमित झाला आणि म्हणून मग स्वतःला अभिमानाने कॉक्रोच म्हणणारी जमातही निर्माण होते. घोषणा देतात, आय एम ए कॉक्रोच. और काय भल्या माणसा, माणूस आहेस रे, झुरळ कधी झालास? नाही पटत आमच्या डोक्याला. आम्ही पाठिंबा द्यायला मोठमोठी लोक आहेत आणि ती मोठ्या गर्वाने म्हणतात आय एम ए कॉक्रोच. माणसाचं झुरळ, त्या झुरळाची पार्टी बनेल का? तुम्ही रिप्रेझेंटेशन ऍक्ट तरी वाचलाय का? की कुठल्याही प्राण्याच्या नावानं पार्टी नाही निर्माण करता येत. नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी वाहक सेना केली असती. एवढे साधे नियम आहे आम्हाला माहिती नाही आणि आम्ही म्हणतो आम्हाला भारताची घटना वाचवायची आणि मात्र एक बटन त्या कॉक्रोच पार्टीचं दाबून मोकळे होतो. कुठे कळली तुम्हाला घटना? कुठे कळलेत बाबासाहेब? आम्ही झुरळही व्हायला तयार आहेत. कोण आहे तो माहिती आहे का? बरं तिथे थोडस सांगतो तुम्हाला, का तो कॉक्रोच आणि का तो दिपकेच. मी जशी सुंदरीची कथा सांगितली की नाही, चिंचेवरती लवकर लोकांनी विश्वास नव्हता ठेवला, सुंदरीवरती ठेवला, कारण कधी भिक्षुणी होती.
आजही भीती तुमच्या आगीची आहे. आणि म्हणून दीपकेच्या हातामध्ये बाबासाहेबाचं, जे बाबासाहेबांनी न लिहिलेलं पुस्तक त्याच्या हातामध्ये दिल्या जातं, जे RSSने लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी एक 40 पानाची पुस्तिका लिहिली, मी कसा झालो, वेटिंग फॉर व्हिसा. हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं. ते नाही दिलं त्याच्या हातात. त्याच्या हातात RSSच्या लोकांनी लिहिलेलं जय भीम नावाचं पुस्तक दिलं त्या दीपकेच्या हातामध्ये. का? कारण मार्शल जाती आहेत तुमच्या. कुकर मधली वाफ अशी तुम्ही की ते कुकरही तुम्ही उचकटून घेऊन जाऊ शकता, ती वाफ थांबवायची. बाकीच्या वाफा त्यांनी कधीच थांबवल्या. एक मराठा, लाख मराठा कधीच घातला त्यांनी याच्यात, याची भीती होती जास्त. म्हणून त्या दीपकेच्या हातात, आणि झुरळ म्हणून स्वतःला तिथून सक्सेस नाही झाला म्हणून पुण्यात पाठवला. आता त्याला चौकड फिरवती. गुजरातची दंगल कशी झाली कोणाला माहितीये का? गोध्रा कांड हा निमित्ताचा होता. पेटली नव्हती लोक. गोध्र्याला इंजिन पेटवलं तरी लोक शांत होती. पण त्या गोध्र्यामध्ये, त्या डब्यामध्ये मिळालेल्या 48 लाख ट्रकवर ठेवल्या आणि पूर्ण गुजरातभर फिरवल्या. आणि मग गुजरातमध्ये 2000 माणसाचा नरसंहार करण्यात आला. तसंच आहे झुरळ आता पूर्ण देशभर फिरवणं सुरू आहे. कुणाच्याही लक्षात नाहीये प्रतिक्रांती कुठल्या गोष्टीने येते. कारण तुमच्या घराला आग लावल्याला बिभीषणच निर्माण करावा लागतो, रावण तसा हरत नाही. तुमची आयडिओलॉजी जर हरवायची असेल तर तुमच्यातलं झुरळ निर्माण करावं लागतं. म्हणून आज ह्या प्रवचनातून जेवढे ऐकतील तेवढ्या मुलांना माझी विनंती आहे, आंबेडकर ऐक, नका फसू त्यांच्या मागे. कारण तुमच्यातली ऊर्जा सांभाळून ठेवा, ती कुठे ना कुठे उपयोगाला आणावी लागणार आहे. आणि तिला जास्त वेळ नाही लागणार, या 10-20 वर्षातच उपयोगात आणावी लागणार आहे. ती ऊर्जा कुठेही झुरळासारखी खर्च नका करू. ह्याच पद्धतीने राजा मिलिंदांनी हे जे विचारलेले प्रश्न होते की समाजामधून समाजच प्रगल्भ बनवा, म्हणते नागसेन सांगतात नाही. म्हणून त्या उदाहरणं देतात की एक प्रशिक्षकही असणं गरजेचं आहे. भले त्या भिक्षूचं चिवर उतरून तो माघारी जरी गेला तरी त्याला न समजल्यामुळे तो माघारी जाईल. त्या धर्मात कमी आहे म्हणून तो माघारी जाणार नाही. त्या धर्मामध्ये काहीतरी उणीव आहे, बुद्धाच्या टीचिंग मध्ये काहीतरी उणीव आहे, असं कधीच होऊ शकत नाही. ती शिकण्यास तुम्ही असमर्थ आहात का? तुम्ही झुरळाच्या मागे? तुमच्या बाबासाहेबांच्या आयडिओलॉजी मध्ये काही कमी आहे का? पण एका दृष्टीने जर तुमचे 40 शकल होतात तर लोक म्हणतात ना आयडिओलॉजी चूक असावी. बाबासाहेबांच्या आयडिओलॉजी मध्ये काही चूक आहे? नाही ना. माझ्या अनाडी बापदाद्याला कळलं, पण आम्हाला शिकल्या सवरलेल्या लोकांनी चिरफळ्या करून टाकल्या, चिंध्या उडवल्या. काय प्रश्न आहे आत्ताच्या याचा? राजा मिलिंद आणि नागसेन कसा समजून घ्यावा लागेल आम्हाला परिप्रेक्ष्यमध्ये. आत्ता काय चाललंय ते तेव्हाही तेच होतं आणि आत्ताही तेच आहे. फक्त समजणारी डोकी आमची राजा मिलिंदाची आणि सांगणारी डोकी नागसेनासारखी असायला हवी. ती दोन्ही ठिकाणी नाहीत. आणि म्हणून अमेरिकेला दिपके तयार होतो आणि इथे 12 मिलियन झुरळ तयार होतात. का होतात? राजा मिलिंद नाहीयेत, झुरळ झाले. आणि ते नागसेन नाहीयेत, दिपके झाले. आणि म्हणून राजा मिलिंद प्रश्न समजावून घेणं आणि समजावणं एवढं सोपं नाहीये. म्हणून म्हणतात ना बाबासाहेब की बुद्ध आणि त्याचा धम्म, बाबासाहेबालाही माहिती आहे तुम्हाला नाही समजणार. प्रस्तावना लिहितानाच बाबासाहेब लिहितात की हा धर्म समजून घेताना हे 3 ग्रंथ तुम्हाला समजून घ्यावा लागतात. तसा बुद्धही समजून घेताना स्वतः बुद्धालाच प्रश्न पडला होता, लोकांना समजेल का? 3 आठवडे बसलेत ते चिंतन करत बोधी प्राप्त झाल्यानंतर. 7 आठवडे 7 आठवडे बुद्ध चिंतन करताय. सांगू की नको सांगू? कळेल का पुढच्यांना? तेव्हाच्या काही लोकांना कळला, काही अरंत झाले. आणि त्यावेळेच्या बघा बुद्धाच्या पाठीमागे रीक कोणाची होती? राजकुमारांची. 26-27च्या आरशातली पोरं लोक घरात लपवत होती आपली मुलं, बुद्धाकडे जातील. बुद्धाचा भिक्षुही दारावर आला तर भिक्षा वाढायला ते समोर यायचे, मुलं आत लपवायचे. हे प्रभावित होईल. आता ती परिस्थिती नाही.
कारण ती परिस्थिती यायला तुम्हाला बुद्ध समजावा लागतो. त्यावेळेच्या लोकांना समजला, म्हणून शाक्याचं झाडून सारा वंशनाश होतो आणि शाक्याचं पुढच्या पुढंच बुद्ध होतं. राजा सम्राट अशोकासारखा, की ज्याचं राज्य युरोपापर्यंत पोहोचलेलं आहे, एकच राज्य राहिलं होतं, ते राज्य मिळवण्याची खुमखुमी त्याला लाखोचा रक्तपात करतो तो राजा अशोक, ते राज्यही मिळवतो आणि नंतर त्याला कळतं की मी काय मिळवलं, आणि तोही बुद्धाच्या प्रेमात पडतो, तोही बुद्ध होतो. आता मात्र आम्ही बुद्धाच्या प्रेमात पडत नाही, बुद्धाच्या प्रेमात पडल्याचं नाटक करतो, आणि म्हणून ही परिस्थिती आहे. लक्षात घ्या सर्वजण, राजा मिलिंद आणि नागसेन आत्ताच्या याने आपल्याला समजून घेणं आणि भिक्षू लोकांनी नागसेनाच्या ठिकाणी राहणं, आजच्या उपासकांनी राजा मिलिंदाच्या ठिकाणी राहणं खूप अगत्याचं आहे. जर नाही राजा मिलिंद झाला, तर राजा मिलिंदाने लक्षात आणून देतो तुमच्या, राजा मिलिंदाचा पहिला मिलिंद प्रश्न समजताना पहिली गोष्ट ती लक्षात घ्यायची की राजा मिलिंदाने थोडक्यात याच्यामध्ये राजा मिलिंद हरला, त्याने दीक्षाही घेतली, मान्यही केली नागसेनाची, परंतु तो राजपाट सोडून तेवढ्या दिवसाकरता, उपासक कोण ऐकतो, ही राजमुकुट उतरवलेला आहे राजा मिलिंदाने. भंते नागसेनाने आटच घातली होती, तू राजा म्हणून ऐकणार असशील तर मी सांगणार नाही, तू उपासक म्हणून ऐक. त्यांनी मुकुट उतरून ठेवलेला आहे तेवढ्या दिवसाकरता, आपल्या राजाची व्यवस्था त्याने त्याच्या उपाध्यायावर ठेवलेली आहे, आणि तो त्यांचा 15 दिवसाचा संवाद आहे. तेव्हा राजा मिलिंद उपासक होऊन प्रश्न विचारतो, कारण त्याला पुढचं जग दिसते, द्रष्टा आहे तो, की पुढे येणाऱ्या धम्मावरती ह्या आरोप येतील, ही आळ येतील, आणि त्यांनी नागसेनाला बोलूनही दाखवलेलं आहे की भंते मला कळालंय सगळं, परंतु पुढे आपल्या धर्मावरती हे आरोप होऊ नयेत, आणि तुमच्यासारखा बुद्धिमान जन्माला येईल की नाही मला शंका आहे. त्याची शंका ही खरी आहे की नाही. भंते नागसेन तेव्हापासून नाही आले कुणी जन्माला, झालेत आनंद कौशल्यान झालेत, धम्मरक्षित झालेत, त्यांच्यापर्यंत झाले ते, परंतु नागसेनासारखा अजून कुणी बुद्धिमान माणूस जन्माला आला नाही. म्हणून ते म्हणतात की हे प्रश्न मी त्यांच्याकरता विचारतोय की त्यावेळेस भंते नागसेन समजावायला नसेल, परंतु ही तुमची वाणी असेल, ही वाणी तरी शर्मेपोटी कुणी सांगतील आणि पुढच्याच्या लक्षात येईल, सुधारतील, आणि म्हणून ही वाणी आपल्याला आजच्या परिप्रेक्षमध्ये समजणं गरजेचं आहे की बाबांनो, झुरळ नका हो, माणसं व्हा. आणि झुरळ परत तुम्हाला सांगतो की हिटलरने ज्यूचा नरसंहार केला, तेव्हा हीच परिस्थिती येत होते. जेव्हा माणसाला माणूस बनवल्या जातं, माणसाची किंमत शून्य केल्या जाते, तेव्हा त्याचा खून करायला एका व्यवस्थेला काहीही वाटत नाही. घरात झुरळ निघलं तर मारताना तुम्हाला हे मारताना काही वाटतंय का? काहीच नाही वाटणार ना. लाल हिट, व्हाईट हिट आणता ना घरात तुम्ही, कारण एकदा का घरात झुरळ मारायचं ठरवलं आणि एकदा तुम्हाला झुरळ बनवलं, तर तुमचा नरसंहार करायला त्यांना वेळ लागणार नाही, कारण तुमची किंमत झुरळाची बनवलेली असते. हिटलरनी तेच केलं होतं, बाकीच्या व्यवस्थेला समजून सांगितलं होतं की ही जीव जात जगण्याच्या लायक नाहीये, जगण्याच्या लायक फक्त खाली आपला समाज आहे. असतेच भारतात घडतंय. मुसलमानाची मॉब लिंचिंग केल्या जाते, आणि ती मॉब लिंचिंग होताना महार मांग चंभार कुंभार हसत असतो. हे भयानक आहे. तुमच्यावर जबाबदारी आहे, आणि म्हणून ती जबाबदारी आम्ही ओळखली नाही. आज मुसलमानावरती होणारी लॉन्चिंग उद्या मनुस्मृती म्हणून कधी तुमच्यावर कोसळेल हे सांगताही येणार नाही. आणि म्हणून आपण ही प्रवचनं, हे प्रश्न राजा मिलिंदाचे अशाप्रमाणे वाचली पाहिजे आणि अशाप्रमाणे ऐकली पाहिजे. सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. भगवान बुद्ध ही परिवर्तनाला किंमत देतात. भगवान बुद्ध जन्म बिन्म ह्या भानगडीत नाही पडत, परिवर्तन सांगतात. बाबासाहेबही परिवर्तनावरती जोर देतात. परिवर्तन कधी लागतं की जेव्हा वर्तन बिघडतं, ठीक आहे ना. वर्तन बिघडल्यावरच परिवर्तनाची गरज आहे ना, आणि म्हणून आता वर्तन बिघडलेले आहे, परिवर्तनाची गरज आहे. पण परिवर्तनामध्ये 2 प्रकार आहेत, चांगलं परिवर्तन करावं की वाईट परिवर्तन करावं.
आता परिवर्तन वाईट पद्धतीने व्हायला चाललं. अपेक्षा वेगळी होती, अपेक्षा वेगळी व्हायला चालली. जेव्हा तुमच्या सगळ्या सवलती, तुमचे सगळे हक्क एकट्या बाबासाहेबांनी मिळवून दिले आणि ते लयाला गेले, तेव्हा परिवर्तन वेगळ्या मार्गाने व्हायला पाहिजे होतं, हक्क मागण्याचं व्हायला पाहिजे होतं. तुम्ही आय एम ए कॉक्रोच, हे वाईट मार्गाचं प्रवर्तन आहे. आणि म्हणून आंबेडकर आहेत मुलांनी तरी कुठल्या तरी आंधळ्या मार्गाने जाऊ नये. कारण तुमची ऊर्जा पूर्ण भारताला माहिती आहे की परिवर्तन घडवणारी ताकद फक्त आंबेडकर राईट डोक्यामध्ये मेंदूमध्येच आहे. ते मेंदूच एकदा झुरळ बनवले की मग मात्र मनुवादी एकदम स्वतंत्र होतील. ते होऊ नये, बाबासाहेबांचे प्रयत्न वाया जाऊ नये म्हणून बनते नागसेनानी राजा मिलिंदाला दिलेले उपदेश आजही आपण आत्मसात करावेत, एवढी एक अपेक्षा व्यक्त करून आजचं प्रवचन किंवा राजा मिलिंदाचा प्रश्न आपण इथेच थांबूया. सगळ्यांचं भलं, कल्याण.